खानदेशवासियांची ग्रामदैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव सिडको परिसरात यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। 3 दिवस चाललेल्या या उत्सवानंतर कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीचं सिडको परिसरात भव्य आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 40 वर्षांपासून मोरे कुटुंबियांकडून कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीची परंपरा जपली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवीण मोरे यांच्या पुढाकारानं सिडकोतील मोरे यांच्या निवासस्थानापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली। आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण आणि मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या भाविकांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। की भव्य दिव्य अशी या सिडको परिसरातून मिरवणूक काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोरे कुटुंबीय देखील उपस्थित आहे। आपल्या बरोबर प्रवीण मोरे आहेत। काय सांगाल, गेल्या 40 वर्षापासून तुम्ही कानबाई मातेचा उत्सव साजरा करतात? गेल्या 40 वर्षापासून कानबाईची आम्ही स्थापना करतोय। आज अतिशय आनंदाचा दिवस इथं झालेला आहे। सर्वीकडे आनंद। गेल्या महिनाभरापासून आम्ही कानबाई संस्थेच्या मातेने, उद्देश संस्थेच्या मातेने मार्फत पण काम करतोय। सर्व खानदेशवासियांना आज इतका सर्व खानदेशवासी आयशा निमित्ताने एकत्रपणे येतील आणि कानबाईचा काही साजरा करतील। आणि असा याच्यात दुसरं असं की काही लोक लाजत होते कानबाईचं कशी काय साजरी करायची, आपणच फक्त साजरी करतो, कसं काय करायचं। त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आणि सर्वांना प्रोत्साहन देऊ राहिलो। जेवढ्या ठिकाणी कानबाईची आज स्थापना झालेली आहे, सगळ्यांना एकत्र करून आज ही मिरवणूक काढलेली आहे। आणि आम्ही शासनाकडे किंवा प्रशासनाकडे अशी विनंती करणार आहे की एक शासकीय सुट्टी जाहीर करावी कानबाई मातेच्या सणासाठी। आणि सिडको नेमका आता तुम्ही कानबाई मातेचा जो उत्सव, जो मिरवणूक काढली आहे, त्याच्यामध्ये किती मंडळ असतात तुमच्या? आता साधारण 10 मंडळ आज आमच्याकडे आलेले। मिरवणुकीचा मार्ग कसा असेल, कशा पद्धतीने असेल? मिरवणुकीचा मार्ग हनुमान चौकातून राणा प्रताप चौकात मुक्तानंद शाळेपासून पवननगरची आपली मुख्य मिरवणूक निघते। बहुउद्देशीय आम्ही त्याच्यामध्ये सामील होणार आहोत आणि अजून पुढे 2 तास मिरवणूक पुढे जाणार। 3 दिवस तुम्ही कशा प्रकारे हा उत्सव साजरा करतात? नेमका तुमच्या उत्सवाची कशी रूपरेषा असते? आम्ही प्रथम काय करतो, कानबाई बसण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा भाकरीचा नैवेद्य दाखवतो आणि कानबाईच्या सजावट साजरी करतो। सगळे गाव खानदेशी वर्ग सगळे जमा होतात आणि मग कानबाईला सुरुवात होते। त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कानबाईची स्थापना करतो आणि मग सर्व तुकड्या घेतात, ते गाणे म्हणतात, नाचतो होते आणि सर्वांना आम्ही पूर्ण जेवण देऊन आम्ही सगळे हा आनंद साजरा करतो। आपल्या बरोबर सौ मोरे देखील आहेत। काय सांगाल, आज कानबाई मातेचा आज विसर्जनाचा दिवस आहे, काय वाटतंय? छान वाटतंय आम्हाला। कानबाई मातेचा उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करतो। गेल्या 40 वर्षापासून मोरे कुटुंबीय हे सिडको परिसरात कानबाई उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात। माझ्या मागे बघू शकता भव्य दिव्य अशी मिरवणूक देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। मिरवणूक ही पवननगर या ठिकाणी जाणार असल्याचे यावेळी मोरे यांनी देखील सांगितले। या मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनीही सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात कानबाई मातेचा विसर्जन सोहळा पार पडला। मिरवणुकी दरम्यान सिडकोवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कानबाई मातेचं दर्शन घेतलं। यावेळी लोकप्रतिनिधी आमदार सीमा हिरे, नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे, नगरसेविका पूनम महाले, नगरसेविका पल्लवी गणोळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रवीण मोरे आणि मोरे कुटुंबियांना कानबाई उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। मोरे कुटुंबियांच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। 40 वर्षांची परंपरा आणि खानदेशी संस्कृतीचा वारसा जपत झालेल्या उत्सवाने सिडकोवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, सिडको।